मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय म्हणजे मनोज जरांगे पाटलांची मराठा आरक्षणासाठी झालेली 14 ऑक्टोबरची अंतरवाली सराटी येथील ऐतिहासिक सभा. 50 लाख पेक्षाही जास्त मराठा बांधवांनी या सभेला उपस्थिती लावली. गिनीज बुकमध्ये सुद्धा जगातील सर्वात मोठी सभा म्हणून या सभेची नोंद झालेली आहे. इतिहासात सुद्धा मराठा बांधवांच्या एकतेचं प्रतीक म्हणून ही सभा नेहमी ओळखल्या जाईल. एवढी मोठी सभा, मराठा बांधवांमध्ये असलेला आक्रोश आणि मराठा बांधवांची आरक्षणासाठी असलेली तळमळ, त्या वेदना आता तरी महाराष्ट्र सरकारने समजून घेण्याची गरज आहे आणि कुठेतरी मराठा आरक्षणाचा विचार करण्याची गरज आहे. सभेच्या मुख्य स्थळापासून 2-2 किलोमीटरपर्यंत असलेली मराठा बांधवांची गर्दी नक्कीच हे निश्चित करणारी आहे की मराठा बांधवांनी जर मनावर घेतलं तर महाराष्ट्रातील कुठलंही सरकार सहजरित्या ते पाडू शकतात आणि कुठल्याही सरकारला ते तारूसुद्धा शकतात. या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या संपूर्ण मागण्या आपल्या मराठा बांधवांपुढे मांडल्या, ज्यापैकी सर्वात महत्त्वपूर्ण आणि पहिली मागणी होती ती म्हणजे महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा बांधवांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे आणि त्यांना ओबीसी अंतर्गत आरक्षण लागू करण्यात यावे. संपूर्ण महाराष्ट्रात सोशल मीडियावर किंवा इतर काही माध्यमांवर आपण वाचलं असेल किंवा ऐकलं असेल, मराठा आणि कुणबी एकच आहे, मराठा आणि कुणबी भाऊ भाऊ आहेत. परंतु याच मराठा समाजाला कुणबी समाजामध्ये समाविष्ट करून घेण्यास किंवा कुणबी समाजाअंतर्गत किंवा ओबीसी समाजाअंतर्गत आरक्षण देण्यास महाराष्ट्रातील कुणबी संघटना किंवा मग ओबीसी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. ते विरोध करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रातील मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, त्यांना कुणबी अंतर्गत किंवा ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यात येऊ नये. मग सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न की मराठा आणि कुणबी एकच आहेत का? जर एकच असतील तर 1990 मध्ये लागू झालेल्या ओबीसी आरक्षणामध्येच मराठा समाजाचा समावेश का करण्यात आलेला नाही? महाराष्ट्रातीलच विदर्भ आणि कोकणातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र कशी देण्यात आली? फक्त मराठवाड्यातीलच मराठा बांधवांवर हा अन्याय का? त्यांना कुणबीमध्ये का स्थान नाही आणि ओबीसी अंतर्गत का आरक्षण देण्यात आले नाही? अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. मराठा आणि कुणबी खरोखरच एक आहेत का हे समजून घेण्याचे प्रयत्न करू. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ योग्य वाटला तर मोठ्या प्रमाणात शेअर आणि लाईक करायला विसरू नका. काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये नक्कीच कळवा. मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा हे समजून घेणं महत्त्वाचं की मराठा ही जात आहे की पद आहे? इतिहास तर म्हणतोय की मराठा हे पद आहे, जात नव्हे. महाराष्ट्रात सातवाहन घराण्याच्या कालखंडामध्ये प्रांतांना रठ्ठ म्हटल्या जायचं, म्हणजे आताचा जिल्हा म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि या रठ्ठाच्या प्रमुखास महारठ्ठ असं म्हटलं जायचं. आणि पुढे कालांतराने याच महारठ्ठचे मराठामध्ये रूपांतरण झाले. म्हणजेच इतिहास स्पष्टपणे सांगतोय की मराठा हे एक महत्त्वपूर्ण पद होतं, जात नव्हे. या काळात महारठ्ठ हे पद मुळातच वंश परंपरागत नव्हतं, परंतु पुढे काही कालांतराने महारठ्ठ हे पद वंश परंपरागत व्हायला लागलं. अशा प्रशासकीय पदावर असलेल्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोटीबेटी व्यवहार व्हायला लागला आणि त्यांच्या दृष्टीने जे कुणबी लोक आर्थिकदृष्ट्या थोडेसे खालावलेले होते त्यांना हे लोक कमी समजायला लागले होते. तेथूनच खऱ्या अर्थाने मराठा आणि कुणबी म्हणजेच खऱ्या अर्थाने कुणब्यांमध्ये दोन गट निर्माण झाले. महारठ्ठ म्हणजे आताचा मराठा समाज आणि कालांतराने ज्यांच्याकडे जमिनी राहिल्या नाही, शेती राहिली नाही, ज्यांच्याकडे अल्प शेती राहिली, हे शेती करू लागले आणि स्वतःला कुणबी म्हणून घेऊ लागले. महाराष्ट्रात सातवाहन, वाकाटक, कूर, भोज, कलसुरी, राष्ट्रकूट, शिलाहार, चालुक्य, हैहय, गुर्जर, कदम, मानांक, यादव ही राजवंश होऊन गेली, ज्यांचे अनेक वंशज सुद्धा होऊन गेले जे क्षत्रिय होते. आणि याच वंशजांना महाराष्ट्रात राष्ट्रकूट, महारथी किंवा मराठा म्हणून संबोधल्या जायचे. आणि याच घराण्यांमुळे आणि त्यांच्या वंशजांमुळे पुढे छाननीव कुळी अशी संकल्पना अस्तित्वात यायला लागली आणि हे लोक स्वतःला छाननीव कुळी मराठा म्हणून घ्यायला लागले. अशी सर्व माहिती आपल्याला प्राध्यापक रामकृष्ण कदम यांच्या मराठा छाननीव कुले या पुस्तकात आढळून येईल. आपण ते जाऊन वाचू सुद्धा शकता. त्यामध्ये तुमच्या बऱ्याच कन्सेप्ट मराठा आणि कुणबी संबंधी क्लिअर होतील. ही छाननीव कुळी संकल्पना खऱ्या अर्थाने 11व्या शतकात अस्तित्वात आली. या छाननीव कुळांपैकी काही मराठे शेती करायचे तर काही मराठे सैन्यात भरती व्हायचे.
आणि येथूनच खऱ्या अर्थाने शेती करणाऱ्या समाजामध्ये, या छाननी कुळांमध्ये शेती करणारा कुणबी समाज आणि सैन्यात भरती होणारा मराठा समाज अशा प्रकारची दरी निर्माण झाली, दोन गट निर्माण झाले. परंतु आपण जर इतिहासाचा चांगला अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की मराठा हे कुणबीच आहे आणि कुणबी हे मराठाच आहे. दोघांचाही पारंपरिक व्यवसाय हा शेती करणेच आहे. परंतु काही प्रशासकीय पदावर गेले, काही सैन्यात भरती झाले, त्या कारणाने मराठा अशा प्रकारचे एक पद निर्माण झालं जे स्वतःला उच्च समजायला लागले आणि कुणबी त्यांच्यापासून दूर व्हायला लागले. म्हणजेच महाराष्ट्रातील हा समाज शांततेच्या काळात नांगर घेऊन शेती करायचा, तर युद्धाच्या काळामध्ये तलवार घेऊन लढाई सुद्धा करायचा. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि त्यानंतरच्या साम्राज्यामध्ये याच मराठा कुणबी समाजाचा लष्करी पेशा मोठ्या प्रमाणात वाढत गेला आणि यांचा शेती पेशा मोठ्या प्रमाणात कमी होत गेला. हे मोठमोठ्या पदावर जाऊन बसायला लागले. मोगलांकडून मिळणाऱ्या चौथाई हक्काने हा लढवय्या लष्करी मराठा समाजाचा गट आर्थिकदृष्ट्या संपन्न होत गेला आणि त्याच तुलनेने शेती करणारा मराठ्यांचा गट हा मागास बनत गेला. आणि येथूनच खऱ्या अर्थाने मराठा समाजात आर्थिकदृष्ट्या दरी निर्माण झाली. आर्थिकदृष्ट्या संपन्न झालेला मराठा स्वतःला कुणबी म्हणून घ्यायला तयार नव्हता. अशा प्रकारचे कितीही मतभेद असतील, कितीही मोठा दुरावा असेल, तरी सुद्धा आपण इतिहास जेव्हा वाचतो तेव्हा आपल्या एकच गोष्ट लक्षात येते की मराठा आणि कुणबी हे एकच आहेत. ब्रिटिश अधिकारी रॉबर्ट वेन रसेल याने त्याच्या द ट्राईब अँड कास्ट ऑफ द सेंट्रल प्रोव्हिन्सेस ऑफ इंडिया या पुस्तकात कुणबी समाजच मराठा असल्याचं म्हटलं. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुद्धा त्यांच्या शेतकऱ्यांच्या आसूड या पुस्तकामध्ये असा उल्लेख केला आहे की महाराष्ट्रातील मराठा म्हणजेच कुणबी शेतकऱ्यांचे हलाखीचे जीवन होते. छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा म्हटले होते की मराठ्यांचे धंदे दोन, शेतकी आणि शिपाईगिरी. म्हणजे शेती करणारे सुद्धा मराठाच आणि शिपाईगिरी करणारे सुद्धा मराठाच. 1931 मध्ये ब्रिटिश सरकार आणि हैदराबाद संस्थानाने मिळून जातीनिहाय जनगणना घडून आणली होती, ज्यानुसार आता महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर मराठा समाजाची लोकसंख्या 16.29%, तर कुणबी समाजाची लोकसंख्या 7.34% एवढी होती. येथूनच पुढे 1945 पर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश कुणबी समाजाने स्वतःला कुणबी म्हणून घेणे बंद केलं आणि स्वतःला मराठा म्हणून संबोधायला लागले, परंतु होते मुळात कुणबीच. अशी आणि अशा प्रकारची अनेक उदाहरणं फक्त हेच सिद्ध करतात की मराठा हे कुणबीच आहेत आणि कुणबी हे मराठाच आहेत. फक्त त्यांच्या पेशावरून लष्करी पेशा धारण करणारे स्वतःला मराठा म्हणून घ्यायला लागले आणि शेती पेशा धारण करणारे स्वतःला कुणबी म्हणून घ्यायला लागले, परंतु आहेत दोघंही भाऊ भाऊच. आता सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न की विदर्भातील आणि पश्चिम महाराष्ट्रातीलच मराठा बांधवांना का कुणबी समाजात गणल्या जाते? मराठवाड्यातील मराठा समाजाला का कुणबी समाजात गणल्या जात नाही किंवा त्यांना का समाविष्ट करून घेण्यात आलेले नाही? तर मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी मराठा शेतकरी हे मराठा नसून मराठा कुणबी आहेत अशा प्रकारची मांडणी केली आणि ती घटनात्मकदृष्ट्या लागू सुद्धा करण्यात आली. त्यावेळी विदर्भातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्रे मिळवली. परंतु मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी मात्र आम्ही जमीनदार आहोत, आम्ही स्वतःला ओबीसी म्हणून घ्यायचं का, असं म्हणत डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या सर्व प्रयत्नांकडे दुर्लक्ष केलं. म्हणून आजही विदर्भातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा हे कुणबी समाजात गणल्या जातात, परंतु मराठवाड्यातील मराठा हे कुणबी समाजात गणल्या जात नाहीत. हे सर्व पाहिल्यानंतर आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की मराठा आणि कुणबी हे भाऊ भाऊच आहेत. फक्त त्यांच्या पेशावरून लष्करी पेशा धारण करणारे, वेगवेगळ्या पदांवर असणारे स्वतःला मराठा म्हणून घ्यायला लागले होते आणि शेती करणारे स्वतःला कुणबी म्हणून घ्यायला लागले होते. आर्थिकदृष्ट्या यांच्यामध्ये दरी निर्माण झाल्यामुळे यांच्यामधला दुरावा मोठ्या प्रमाणात वाढतच गेला होता. त्या कारणाने पूर्वीपासूनच आपल्यासारखे सर्व लोक मराठा आणि कुणबी यांना वेगवेगळं समजायला लागले आणि हे दोन वेगवेगळे समाज आहेत असं समजायला लागले. अशा प्रकारची मानसिकता संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण भारतात निर्माण झाली. परंतु मराठा आणि कुणबी हे भाऊ भाऊच आहेत. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ योग्य वाटत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये नक्कीच कळवा. पुन्हा एकदा नवीन विषयासह, महत्त्वपूर्ण विषयासह भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.